मुटकेश्वर गावातील काही वीज ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि त्यांच्या घरामध्ये कुणीही नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून जुने वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात करण्यात आली होती. ग्रामस्थांना हा प्रकार समजताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विरोध केला. यावेळी महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना उद्देशून उद्धट भाषा वापरल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. तर कोण नव्हतं आणि नसताना त्यांनी मीटर बदललं नाही, ते घेऊन गेलं. आणि आम्ही संध्याकाळी आल्यावर आम्हाला माहिती पडली. मग त्यावरती निघून गेलं. तू मीटर नाही बदललं तर 1000 रुपये दंड येणार. आता काय आम्हाला समजते, आम्ही बदललं त्यांचं ते नियम. बिल एवढं येत नव्हतं अगोदर, आता हे बिल जास्त वाढून आले आणि त्यांनी म्हणजे न सांगताच बदली केले हे मीटर. काय आता हे बिल करायचे 1080 रुपये बिल आले, 500 ते 600 पर्यंत बिल येत होते. गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी गावात येऊन मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी निघून गेले. दरम्यान यापूर्वी ज्यांच्याकडे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत त्यांची वीज बिलं दुप्पट आली असल्यानं स्मार्ट मीटर काढून नेण्यात यावीत, अन्यथा सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन निवडे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढतील असा इशारा सरपंच रुपाली पाटील यांनी दिलाय. महावितरणचे कार्यकारी अभियंता SS परीट यांनी ज्यांची इच्छा आहे त्यांच्याच घरी स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून कुणावरही सक्ती केली जात नाही असं स्पष्ट केलंय. त्यांचा विरोध आहे. ही शासन निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये मार्च 2026 पर्यंत सगळे मीटर हे स्मार्ट मीटर बदलण्यात येणार आहे. तर आपला रोष आहे, लोकांना विश्वासात घेऊनच तिथे बसवतील. सध्या जो विरोध आहे तुमचा त्याच्याबद्दल काही जे मीटर बसले असतील त्याच्याबद्दल आम्ही निश्चित कारवाई करू. दरम्यान स्मार्ट मीटरला गावोगावी विरोध होतोय, तरीही महावितरणकडून अशा प्रकारे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्यामुळं महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय.